प्रेक्षक हो, गेल्या 3 महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे। सध्या या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी देशमुख यांचे निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींबद्दल जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे। त्याचबरोबर शासन आणि न्याय यंत्रणेकडून सुद्धा काही अपेक्षा व्यक्त होत असून त्यांचा सामूहिक प्रतिध्वनी या व्हिडिओच्या माध्यमातून शासन आणि न्याय यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातला हा व्हिडिओ आवर्जून एकचित्ताने पहा, त्यावर चिंतन आणि मनन करा व कृपया आपले मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा ही विनंती। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने अमानुषपणा हा एक महाराष्ट्राच्या दृष्टीपथच आलेला आहे। महाराष्ट्रात न्यायव्यवस्थेला आणि समाजाच्या सुरक्षिततेला गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी एका प्रतिष्ठित सरपंच, लोकसेवक आणि कुटुंब प्रमुखाची भर दिवसा माणुसकीलाही आणि लाजवेल अशा प्रकारे हत्या केली। या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यामुळे संतोष देशमुख यांची केवळ एका व्यक्तीची हत्या झाली असे नव्हे, तर कायद्याला आव्हान मिळाले आणि सामाजिक भय सुद्धा निर्माण झाले आहे। ही हत्या पूर्वनियोजित होती। संतोष देशमुख यांच्या समाज कार्यातल्या यशस्वी कामगिरीने अस्वस्थ झालेल्या नालायक गुंडांनी त्यांच्या जीवनाचा संहार केला। दिवसाढवळे अपहरण, क्रूर हत्या आणि नंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हे केवळ गुन्हेच नाहीत, तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला एक घृणास्पद हल्ला आहे असं मला वाटतंय। हे गुंड जे कोणी आहेत ते साधेसुधे नाहीत, तर ते समाजाच्या मुळावर उठलेले नराधम आहेत। हेच ते लोक आहेत की जे राजकीय आश्रय घेतात, कायद्याला हसतात आणि सभ्य नागरिकांच्या जगण्यावर अंकुश ठेवू पाहतात। त्यांनी ही हत्या करून संपूर्ण महाराष्ट्राला एक भीतीदायक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की आमच्या विरोधात गेलात तर तुमची ही अवस्था अशीच होईल। अशा गुंडांना जर तातडीने फासावर लटकवलं नाही तर महाराष्ट्रात कोणाच्याही जीवाची शाश्वती उरणार नाही व कायद्याचा धाक देखील उरणार नाही। जर संतोष देशमुख यांच्या हत्येला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र हा गुन्हेगारांच्या स्वाधीन होईल। पुढील पिढीवर त्याचे अटळ परिणाम होणार आहेत। ते परिणाम म्हणजे, पहिला परिणाम असा आहे की गुन्हेगारांना अधिक उधाण येईल। गुन्हेगारी जगताला कळेल की जर कोण्या लोकनेत्याची हत्या करूनही न्याय मिळू शकत नसेल तर सामान्य माणसाचे काय। मग भर रस्त्यातून चालणाऱ्या निरपराध माणसाला गावगुंडाकडून जबरदस्तीने उचलले जाईल आणि त्याला निर्दयीपणे मारले जाईल। या प्रकाराला कोणीही जबाबदार राहणार नाही। दुसरा परिणाम म्हणजे पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था मोडीत निघेल। जर या गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली नाही तर पोलीस आणि न्यायव्यवस्थेवरचा सामान्य माणसाचा विश्वास उडेल, धाक दपटशाही वाढेल व मग गुन्हेगार निर्धास्तपणे रस्त्यावर मोकाटपणे फिरतील। तिसरा परिणाम असा होईल की उद्याचा महाराष्ट्र हा अराजकतेच्या गर्तेत जाईल। कायद्याचा धाक उरला नाही तर महाराष्ट्रात जंगलराज वाढेल। कुठेही रक्त सांडले तर कोणालाही काही फरक पडणार नाही। चौथा परिणाम असेल की तरुण पिढी गुन्हेगारीच्या मार्गावर जाईल। गुन्हेगार मोकाट सुटले तर नव्या पिढीसमोर चुकीचे आदर्श निर्माण होतील। मग कोणत्या समाजसेवकाची हत्या करायची, कुठे गडगंज पैसा कमवायचा आणि कोणत्या राजकीय नेत्याच्या छत्रछायेत राहायचे यावर तरुणांचे भविष्य ठरेल। हे प्रकरण म्हणजे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी एक लिटमस टेस्ट आहे असे समजले तरी हरकत नाही। संतोष देशमुख यांना न्याय मिळतो की गुंड प्रवृत्ती मुक्त संचार करतात यावर महाराष्ट्राच्या भविष्याचा निर्णय होणार आहे। जर गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली नाही तर हा राज्यासाठी काळा दिवस ठरेल। हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचा आहे। महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेने जर अशा नराधमांना तात्काळ फासावर लटकवले नाही तर राज्याची ओळख संपुष्टात येईल। हे न्यायाचे रण आहे। आपण सर्वांनी यात आवाज उठवला नाही तर उद्या आपल्या घरातील कोणी या गुन्हेगारांच्या पायाखाली चिरडले जाईल। महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण सर्वांनी ठाम भूमिका घ्यायला हवी। गुन्हेगारांना फाशी मिळालीच पाहिजे, अन्यथा महाराष्ट्राच्या मातीत रक्ताचे पाट वाहतील आणि कोणीही सुरक्षित उरणार नाही।